नमस्कार. आज आपण बनवतोय सुक्की मटकी. मटकी म्हटलं की सगळ्यांनाच आवडते. पण आज आपण डब्याला देण्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी सुक्की मटकी कशी बनवायची ते बघणार आहे. तर चला कशी बनवली हे तुम्हाला दाखवते. सगळ्यात अगोदर इथं मी मोड आलेली मटकी घेतली आहे. ही जी मटकी ही मी घरीच मोडाला लावलेली, म्हणजे जे मठ होते ते 7 ते 8 तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. त्यानंतर ते स्वच्छ धुवून घेतले आणि एका कॉटनच्या कपड्यामध्ये 7 ते 8 तास त्याला झाकून ठेवलं. हे बघा किती छान असे याला मोड आलेत. आपल्याला ही मोड आलेली मटकी घ्यायची आहे. ही मटकी 2 ते 3 पाण्याने आता धुवून घ्यायची, म्हणजे हिचा आंबट असा वास येत नाही. इथं मी 2 ते 3 पाण्याने ही मटकी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. इथं गॅसवर मी आता एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये इथं थोडंसं पाणी घालून घेतलंय. कढईमध्ये पाणी घालून घेतलं की त्याला उकळी येईपर्यंत आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचंय. पाण्याला चांगली उकळी आली. आता त्या पाण्यामध्ये आपल्याला ही जी आपण मटकी घेतली ती या पद्धतीने आपल्याला घालून घ्यायची आहे. त्यामुळं काय होतं की जर खाली खडे असतील तर एखादा अर्ध चुकून खडा तो खाली राहतो. त्याच्यामुळे या पद्धतीने मी सगळी मटकी इथं पाण्यामध्ये घालून घेतली आहे आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचंय. आणि आता हे पाणी आटेपर्यंत आपल्याला ही मटकी शिजून घ्यायची आहे. हे बघा, जे आपण कढईमध्ये पाणी घातलं होतं ते सगळं पाणी आटलंय. आता इथं एकदा आपण आपली मटकी शिजली की नाही हे पण चेक करूयात. इथं आपली जी मटकी आहे ती व्यवस्थित अशी चांगली शिजली गेली आहे. आता ही जी मटकी आहे हिला मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते. या भांड्यामध्ये जी शिजलेली मटकी होती ती मी काढून घेतली आहे. आता फोडणीसाठी काय काय साहित्य लागेल ते बघूयात. इथं मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट, 7 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी, 1 मोठा चमचा इथं मी धने पावडर घेतली आहे, 1 चमचाभर इथं मी लाल तिखट आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतलाय. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पाव चमचाभर हळद घेतली आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, 1 मोठा चमचा इथं मी शेंगदाण्याचा कूट घेतलाय आणि चवीप्रमाणे मीठ घेतलंय. गॅसवर एक कढई तापवायला ठेवली. त्याच्यात आता इथं मी 2 वरगळे तेल घालून घेते. तेल चांगलं व्यवस्थित तापून घ्यायचंय. तेल चांगलं तापलं की याच्यात आपल्याला आपण जे जिरे मोहरी घेतली होती ती जिरे मोहरी इथं मी कढईमध्ये घालून घेते. त्याचबरोबर आपण जी कढीपत्त्याची पानं घेतली होती ती कढीपत्त्याची पानं सुद्धा मी आता इथं कढईमध्ये घालून घेतली आहे. कढीपत्त्याची पानं छान अशी तडतडली की याच्यात आता आपल्याला आपण जो बारीक चिरून ठेवलेला कांदा होता तो सगळा कांदा आता आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचा आहे. इथं मी सगळा कांदा कढईमध्ये घालून घेतलाय आणि याला व्यवस्थित असं परतून घ्यायचंय. आता आपल्याला कांदा लवकर शिजावा म्हणून कांद्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय. मीठ घातल्यानंतरही आपल्याला पुन्हा एकदा कांदा व्यवस्थित असा चांगला परतून द्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्या कांद्याचा कलर चेंज झालाय, म्हणजे कांदा थोडासा लालसर झालाय. याच्यात आता आपल्याला बारीक चिरून ठेवलेला जो टोमॅटो होता
तो टोमॅटो आपल्याला या कांद्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असे याला परतून घ्यायचंय. टोमॅटो चांगला परतला. आता त्याच्यात अद्रक लसणाची पेस्ट घालून घेऊ आणि अद्रक लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला इथं व्यवस्थित असं चांगलं परतून घ्यायचंय. यात आता आपण मसाले घालून घेऊयात. तर सगळ्यात अगोदर इथं मी हळद, त्याचबरोबर लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला जो आपण घेतला होता तर तो घालून घेते आणि धण्याची पावडर. तर धण्याची पावडर घातल्यानंतर आपल्याला हे जे मसाले आहेत तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. आता मसाले खाली चिकटू नये किंवा जळू नये यासाठी आपल्याला इथं थोडंसं पाणी घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत हे जे मसाले आहेत तर हे परतून घ्यायचेत. तर इथं 1 ते 2 मिनिटांमध्येच आपला जो मसाला आहे त्याला व्यवस्थित असं तेल सुटलंय. तर हे बघा छान असा आपला इथं मसाला परतून झालाय. आता एकदा याला मिक्स करून घेऊयात आणि आपण जी शिजून घेतलेली मटकी होती तर ती सगळी मटकी आपल्याला आता कढईमध्ये घालून घ्यायची आहे. तर इथं मी शिजवलेली सगळी मटकी कढईमध्ये घालून घेतली आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि 2 मिनिट आपल्याला याच्यावर एक झाकण ठेवून चांगली वाफ काढून घ्यायची आहे. तर इथं 2 ते 3 मिनिटं झालीत. हे बघा आपली मटकी छान अशी इथं बनून तयार झाली. मटकीला तेल सुद्धा छान सुटलंय. आता याच्यात आपल्याला आपण जो शेंगदाण्याचा कूट घेतला होता तर तो सगळा शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचंय. आता इथं शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित असं मिक्स झालाय. कढईवर आता एक झाकण ठेवलं आणि 1 ते 2 मिनिटं याची वाफ काढून घेतली आहे. तर हे बघा छान अशी वाफ निघाली आहे. मटकीला तेल पण सुटलंय. तर इथं आपण सगळ्यात शेवटी आपण जी चिरून ठेवलेली कोथिंबीर होती तर ती कोथिंबीर यामध्ये घालून घेतोय. तर अशा पद्धतीने इथं आपली सुक्की मटकी बनवून तयार झाली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर फूडी फ्रेंझी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.